वा 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 जाऊबाई, जाऊबाई लई भारी कीर्तन करतासा हो तुम्ही. लई म्हणजे लईच भारी बघा. काय सांगू तुम्हाला जाऊबाई, कानाला का नाही असं गोड वाटत होत. ऐकत राहावं वाटायलंय हो. विठू माऊली, आमच्यावर बी अशीच कृपा राहू द्या बघा. हा जाऊबाई, तुम्हाला सांगतो, आमचं पप्पा उत्तमराव जाधव तालेवार घराणं आहे आमचं. आमच्या पप्पांच्या घरी बी असं रोज कीर्तन असायचं बघा. आम्ही रोज असं तल्लीन होऊन ऐकत असायचो. पण आजकाल आम्हाला काय झालंय आम्हालाच कळणं झालंय बघा. नाही म्हणजे खरं सांगायचं तर हे समजा कीर्तन आम्हाला बी करू वाटायलंय. पण काय करणार हो, आमचं डोसकं लई धरलंय बघा आजकाल. पण काय झालंय? ताई साहेबांच्या डोसक्यात फॉल झालाय ना. चंदे म्हणजे त्यांचं डोसकं लई दुखालंय व. काय झालं बहिणी, सांगू काय? हो, आता तुम्ही म्हणताय सा म्हणून सांगतो, नाहीतर आमचं काही बी नाही. नाही नाही सांगतो. ते असं जोरा जोराचा आवाज ऐकला का नाही की डोसक्यातल्या नसा अशा थडथड वाजायल्यात बघा. अंगभर कळ मारायले. पण लई वाईट वाटतंय, म्हणजे तुमचं हे समजा कीर्तन चालू आहे आणि आमचं असं उगा तुम्हाला डिस्टर्ब. नाही, तुमचं कीर्तन चालू द्या इथं. आम्ही एक काम करतो, शेतात जातो आणि एखाद्या झाडाखाली निवांत एकटच बसून राहतो ध्यान करत. चल चंदे, येते काय? हा असं काय करायला सर? अहो तिकडे शेतात गेल्यावर उन्हानं तुमचं डोसकं फुटलच की हो. अगं बाई, पण इथं थांबलं तरी डोसकं फुटणारच आहे ना. नाही वहिनी, तुम्हाला ताप होणार असेल तर कीर्तन नाही होणार. राणा भाऊजी, अहो हो तुमचा मोठेपणा झाला हो. आता बघा, काल या बायका लोणची पापडी बनवायला त्या, तेव्हा बी असंच झालतं. घ्या बाम.